मर्डर मिस्ट्रीची टीम माझ्यासोबत आहे. ही मिस्ट्री आहे, हे काय आहे नेमकं, हे सगळं आपल्याला हे कलाकार सांगणार आहेत. दिलीप काका माझ्यासोबत आहेत, वंदनाताई सोबत आहे आणि ऋषिकेश सोबत आहे. दिलीप काका, पहिला बॉल तुमच्याकडे. काय हातात बाटली आहे, वेगवेगळी हत्यारं आहेत सगळ्यांच्या, हे सगळं सेल्फ डिफेन्ससाठी स्वसंरक्षणार्थ घेतलेली आयुध आहेत ती. पण कोणापासून, बायकोपासून का? नाही, बायकोपासून नाही. बायको मला मदत करते या बाबतीत. पण संशय आहे, म्हणजे आमचं घाबरणं सुद्धा विनोद निर्मिती करतं याच्यामध्ये. आणि हा अत्यंत भित्रा आणि संशयी स्वभावाचा माणूस मी रंगवला आहे त्याच्यामध्ये. आणि काय तरी वाईट थोडासा तिरकस विचार करणारा आणि भित्रट आणि रिटायर्ड डॉक्टर आहे तो. तर त्याच्यावर असे काही प्रसंग कोसळत जातात, संशयी स्वभाव त्याचा असतो. त्याच्यामुळे तो स्वतःचं रक्षण करायला हे सगळे असे आयुध गोळा करतो. आणि हे संशय भयंकर म्हणजे, आणि हा पुरुषांचा संशय कल्लोळ आहे फार, असं मला वाटतं. म्हणजे नेहमी बायका संशय घेतात, पण यावेळेला पुरुष संशय घेतात. तर जरा मर्डर पर्यंत वेळ येणार आहे की काय? नाही, मी मिस्ट्री सांगणार नाही ती बघण्यासाठी तुम्ही थिएटरवर या. 10 जुलैला आमचा मर्डर मिस्ट्री येतोय. मुळात माझ्या हातात जे साधन दिलेलं आहे ते फार उत्कृष्ट आहे. झाडू हा बायकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचं शस्त्र आहे. जे झुरळाला पण मारू शकतं, जे पालीला पण मारू शकतं, जे कचरा पण बाहेर काढू शकतं, जे नवऱ्यालाही सहज घराबाहेर काढू शकतं. त्यामुळे साधारण अंदाज तुला आला असेल ते बघून की मी ते का घेऊन आहे. आणि अशाच पद्धतीने जे काय प्रसंग आहेत त्या प्रसंगांना दूर करण्यासाठी तो या शस्त्राचा मी वापर करते. पण का बायकोवर का संशय घेत आहेत ते? बायकोवर नाही संशय घेत आहे. बायको वेगळ्याच कारणासाठी शस्त्र हातात घेऊन फिरते, त्यांची वेगळीच कारणं आहेत. प्रत्येकजण आपापलं आयुष्य वेगळ्या तऱ्हेने जगतात. हा माणूस घणा माणूस आहे. शहरात राहून लोकांना जेवढं काही दूर लोटता येईल असं आयुष्य जगलेला माणूस आता रिटायरमेंट नंतर आम्ही दोघं सावंतवाडीसारख्या ठिकाणी जुन्या घरात आमच्या राहायला येतो. आणि मग त्यांच्या आयुष्यात काही एक वेगळंच वादळ निर्माण होतं. त्या वादळाला ते कशा पद्धतीने तोंड, ही वादळं रोखण्याची सगळी शस्त्र आहेत. आणि तुम्ही दोघं एकत्र आहात त्याच्यामुळे, आणि शेजारी ऋषिकेश सुद्धा आहे, त्यामुळे विनोदाची आतषबाजी होणार आहे की काय? अगदी नक्कीच होणार आहे. आणि खूप प्रसंग म्हणजे अतिशय इनोसंट घडणारा विनोद आहे. मुद्दाम ओढून ताणून घडलेला विनोद नाही आहे. विनोद निर्मितीसाठी म्हणून विनोद नाही आहे. अत्यंत इनोसंटली रोजच्या प्रसंगात येणारा विनोद आहे हा. त्यामुळे खूप सुखावं असा विनोद आहे आणि थ्रिलर आहे आणि संशय आहे आणि मर्डर पण आहे. आणि तो कसा हाताळतोय तो बघा आता. आणि ऋषिकेश, पोस्टमन म्हणून तू काय काय गमती जमती करतोयस असं एक टीजरवरनं, छोट्याशा टीजरवरनं आम्हाला एवढंच कळू शकलंय. आणि काहीतरी पत्रव्यवहाराच्या आसपास काहीतरी होणार आहे, तर काय सांगशील याबद्दल? नाही, आता पोस्टमन आहे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्याकडे करवत असणार नाही. पोस्टमन आहे म्हणजे त्याकडे पोस्टकार्ड, हत्यारपत्र पोस्टकार्ड आहे का? हां, आता कसं सगळ्यांच्या हातात, कोणाच्या हातात बॉम्ब आहे, कोणाच्या हातात धनुष्य आहे. ॲक्च्युली खरं ते म्हणजे हे काम करणारे नट आहेत ना, त्यांचीच ती प्रतीक आहेत. म्हणजे अभिनयाचा बॉम्ब, अभिनयाचे हंटर. आणि तर ह्याच्या हातात पत्र हे शस्त्रासारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. सिनेमाचा जो तो 80-85 सालचा आहे. आणि त्यावेळेला जसं गावागावांमधनं एक न्हावी कसा फिरायचा सगळ्या ठिकाणी, प्रत्येक घराघरात जाऊन ह्याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला, तसंच पोस्टमन हा सुद्धा अत्यंत महत्त्वाची व्यक्ती, घरोघरी कनेक्ट करणारी, तसं एक कनेक्शन करणारा हा माणूस आहे सगळ्यांचं, वेगवेगळ्या कुटुंबांचं. आणि त्या कनेक्शनमुळे होणारे घोटाळे, अशी गंमत आहे या सिनेमाची. सगळ्यांचं हित जपणं हा आपला म्हणजे आपलं कर्तव्यच आहे असं त्या पोस्टमनला वाटतं. या सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक संसारात हे फॅमिली डॉक्टर कसा, त्याला फक्त त्या औषधं नाही, त्याला त्या घरची पण माहिती असायला लागते. तसं हा फक्त पत्र पोचवणं, पत्र घेणं नाही, त्याला म्हणजे त्यांच्या संसारात सुद्धा फॅमिली पोस्टमन चांगल्या अर्थाने म्हणजे असं ते तो सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेतो. आणि त्याच्यामुळे मग काय घोटाळे होतात ते सगळं आहे. औषध रे खाऊरा मेस्त्रीचं मर्डर होतं ना. मला पत्र आलं, अजून जिवंत आहे पण लवकरच मरेन. हाय, माझं लक्ष लागे ना कशा त्या मेस्त्रीचा जीव वाचू कसं होई को. मारू नका यांका, माझ्यामुळेच झालं म्हणूनच कोणाला नाही म्हटलं. आता थोडेच प्रयत्न राहिलेत, त्यानंतर माझं काम तमाम. सावधगिरीने काटा काढायला हवाय. मेस्त्री एकदम
तरी पत्र वाचा. आणि दिलीप काका जसं ऋषिकेश आणि तुमची जोडी खूप छान रंगली पोस्टर बॉईजमध्ये, त्यानंतर आता इथेही धमाल पाहायला मिळाली आहे. त्याच्या पोस्टरवाईजमध्ये एक असा बंधुभाव होता म्हणजे आम्ही एकाच संकटात सापडलेले होतो. इकडे मात्र हत्यारं आहेत. हां म्हणजे वेगवेगळे ट्रॅक्स आहेत आमचे. म्हणजे ते एकामुळे दुसऱ्याला संकट येऊ शकेल का असा एक प्रश्न उत्पन्न व्हावा असं काहीतरी याच्यामध्ये घडतं. ऋषिकेश म्हणजे पोस्टर बॉईजमध्येच फक्त मीन दिलीप काका होतो असं नाही. याच्या आधी अनेक सिनेमे एकत्र झाले, पण प्रत्येक सिनेमामध्ये इक्वेशन वेगवेगळं आहे. ते काही असलं तरी धुमाकूळ, वाह्यातपणा, वात्रटपणा आणि पूर्ण मनोरंजन हे सगळीकडे कॉमन आहे. दिलीप काका सेटवर सुद्धा तेच होतं. सेटवर सुद्धा सेटवरचं आणि सीन रोल कुठले का असे ना, सीनमध्ये सुद्धा असे अनेक सीन्स आहेत ज्याच्यामध्ये वाटेल ती मजा चालते. आणि सगळ्यात खरं टीममध्ये तरुण दिलीप काकाच आहेत. 70चा एक लहान मुलगा जो आहे ना, भयंकर वात्रटपणा आणि ते सगळं त्या ही जी मौज मस्ती आहे ना ती सगळ्या त्या सीनमध्ये पण ट्रान्सफॉर्म होते. आणि ते जे इक्वेशन असतं ना त्याच्यामुळं सीन उत्तम मदत होत असते. आता खरं बंधनात आहे. मी आत्ताच मगाशी म्हणालो की अत्यंत अबोल, कशात अध्यात नाही मध्यात नाही. खूप 100 प्रश्न विचारले तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि शांत लाजाळू आणि मृदू आवाज. कोणाही बद्दल उगाचच काही त्या बोलणार नाहीत काही. आता अशा व्यक्तीबरोबर काम करणं हे प्रेशरचंच काम असतं ना. म्हणून मी दाढी हो मला फार आणि त्या सगळ्यांच्या कचड्यात मी सापडल्यामुळे माझं फार म्हणजे कुचंबणा झाली, फार हाल झाले माझे. आणि मग मला तो 80-85चा काळ खरंच आठवायला लागला की तेव्हा किती वेगळी होती माणसं. आणि बाहेर जी आत्ता 2014 साली चित्रीकरण चालू असताना जे वागतायत माणसं कशी वागतायत माझ्याशी, हाचा मला फार फार मानसिक त्रास. असू दे. आणि अजून 2 महिला तुमच्या सोबत आहेत, क्रांती आणि मानसी सुद्धा सोबत आहेत, तर त्यांच्यासोबत ही भट्टी कशी रंगली होती? खूपच त्यांच्या दोघींनी मिळून म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलंच होतं की मला जेवढं छळता येईल तेवढं छळायचं. तसं त्या दोघींनी पण मला खूप छळलं. आणि प्रत्येकजण मला अनुभव त्यांच्या अभिनयातल्या माझ्या चुका दाखवून देत होते. त्यामुळे मला इतका त्रास होता की मी आत्तापर्यंत म्हणजे किती वाईट काम करत आले याचं मला सारखं पदोपदी आठवण करून देत होते हे सगळं. त्यामुळे मला शूटिंगच्या नंतरचा काळ माझा फार वाईट गेला. सगळ्या 15 दिवसाच्या कालावधीतला फार फार वाईट गेला. खूप भोगायला लागलं मला. सिनेमाचं पोस्टर बघितल्यानंतर प्रेक्षकांना साधारणतः अनेक सिनेमे येतात तेव्हा कळतं की कोण कोणाबरोबर काम करते, कोण कोण आहेत सिनेमामध्ये. हे खरं गेल्या अनेक वर्षानंतर अत्यंत अभावानं अत्यंत विचित्र कास्टिंग वाटतं. संजय खापरे, क्रांती रेडकर, विकास कदम, मानसीने, दिलीप काका बंधनातही हे अनेक सिनेमामध्ये आले. मी दिलीप काकाने एकत्र काम केलं. पण ही सगळी मिळून एकत्र एका सिनेमात एका पोस्टरवर दिसतात. इथंच ती क्युरिओसिटी सुरू होते. आणि हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे की आणि सगळ्यांचे ट्रॅक्स वेगवेगळे आहेत आणि आम्ही क्लायमॅक्सला भेटतो एकत्र. म्हणजे बाकी एका ट्रॅकचा दुसऱ्या ट्रॅक तुम्ही सगळे वेगवेगळे वेगळे ट्रॅक्स आहेत. आणि हा ऋषिकेशचं कॅरेक्टर आहे ते क्रिस क्रॉस करतं सगळ्यांच्या एकूण ट्रॅक्सनं. बाकी इंडिपेंडंट ट्रॅक्स आहेत सगळे. आम्ही क्लायमॅक्सला एकत्र येतो. पण तुम्ही दोघं सुद्धा क्लायमॅक्सला एकत्र येता? नाही आम्ही दोघं आमच्या दोघांचा क्लायमॅक्स फार वेगळ्या ठिकाणी आधीच म्हणजे मुंबईत. हा अत्यंत माणूसघाणा माणूस आहे त्या सिनेमातली जी कॅरेक्टर आहे. आणि मी सगळ्या ह्याच्याबरोबर राहून गांजलेली आहे. आणि असं वाटलं की चला आता शहरातनं गावात आलं तर मला निदान श्वास तरी घ्यायला मिळेल वेळ. त्यामुळे मी माझी सगळी इतके वर्षाची भडास तिच्यावर काढत असते. सिनेमात एक अत्यंत सुंदर गाणं लाभलेलं आहे. आशाताईंच्या आवाजातलं गाणं आहे. तेही आम्ही ऐकलं रेकॉर्डिंगला, स्वतः आम्ही ऐकलं ते. तर त्या गाण्याविषयी काय सांगा? आता खरा प्रश्न विचारला असतो. कारण भीर भीर भिंगरी पायाला हे तुझ्यापासून ते गाणं आहे असं वाटतं. मी म्हणजे आता अनेक सिनेमांमध्ये मला माझ्या वाट्याला गाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जे गाणं आहे त्याचं प्लेबॅक सिंगिंग आशाबाईंनी केलेलं आहे.
आशाबेनचा आवाजमुळे असं काही लगेच वंदना त्या इकडे वळवू नकोस तू, माझ्यासाठी प्लेबॅक सिंगिंग केलेलं आहे. आणखीन एका सिनेमामध्ये उर्मिला धनगर गायलेली आहे मायासाठी. असं मी इथून पुढे कुठल्याही पुरुष गायकाला मायासाठी गाऊ देणार नाही हे ठरलेलं आहे. आणि ते अतिशय अप्रतिम गाणं आहे ते. मी आळीमुळी गुपचिळी. मी राहुलला हे विचारलंच तर तो म्हटला नाही नाही नाही, हे भले त्या पोस्टमनचं जरी गाणं असलं तरी त्याला प्लेबॅक सिंगिंग हे फिमेल व्हॉइसच पाहिजे. आता ते बघितल्यानंतर लक्षात येईल की ते तसं त्याचा निर्णय का तसा आहे तो. आणि आशाबेनच्या गाण्याबद्दल आपण बोलण्याचं मुळात काय कारणच नाही आहे काही. त्या ह्या सिनेमासाठी गायल्या हेच ह्या सिनेमाचं ॲसेट आहे. आता म्हणजे अत्यंत संशयी आणि तिरसट असं यांनी कधीच काही केलेलं नाही दिलीप काकाने ह्याच्या आधी. मग नवऱ्यावर वसवस करणाऱ्या आणि भाणकुदळ वगैरे वंदना त्यांनी आज तग्यात ही भूमिकाच कधी केलेली नाही आहे. आणि मी मुळातच साधा सरळ पापभिरू मुळात असल्यामुळे या रोलसाठी दिग्दर्शकांना मला उगाच त्यांना कष्ट होऊ नयेत अशीच माणसं निवडलेली आहेत. आणि सांगायचं म्हणजे उत्कृष्ट बॅकड्रॉप आहे. तर 80-85चा काळ सावंतवाडीमध्ये फार सहजपणे तो उभा करता आला. नाडियादवालाचं पहिलं मराठी प्रोडक्शनमध्ये आम्ही सगळे आहोत, त्याचा एक वेगळा आम्हाला अभिमान आहे. राहुल जाधव या दिग्दर्शकाने आम्हाला इतका फ्री हँड दिला, इम्प्रोवाईज करायला खूप चान्स दिला. आणि म्हणजे आमच्या अनुभवाचा फायदा त्यांनी चित्रपटासाठी पण घेतला. जिथे त्याला वाटलं की नको इथे नको करूया त्यांनी तिथे पुट हिज फूट डाऊन. सगळीच कम्फर्ट लेवल होती. त्यामुळे चित्रपट खूप छान अनुभवायला आम्हालाही मिळाला आणि तो अनुभव तुम्हाला स्क्रीनवरती पण मिळणारच आहे. मेसरी गेल्यावर पण अशी बातमी येते म्हणजे माका समजता, पण त्याची अशी बातमी नाही येईल तर कुणाला काय झालं कसं झालं काहीच कळणार नाही. सुरुवात कशावर 80-85च्या काळाची आठवण दिलीत तर त्या काळातले सिनेमे आणि त्यातला विनोद हा खूप एक वेगळ्या दर्जाचा होता. तर या सिनेमातही तसा विनोद अनुभवायला मिळणार आहे का? ती शैली थोडी तशी असणार आहे का? विनोद म्हणजे मुद्दाम ओढून ताडून आणलेला विनोद नाही, अंगविक्षेप नाहीत, संवादातनं काही द्वयार्थी वगैरे असं काही नाही. तर सहज प्रसंगातून घडलेला विनोद ही या सिनेमाची खासियत आहे. मर्डर मिस्ट्री या सिनेमाच्या टीमला आपण भेटतोय, पण आत्ता माझ्यासोबत आहेत सरस्वती आणि हेमलता. आता या कोण आहेत ते तुम्हीच पहा. सरस्वतीजी. हां, मैं हूँ हेमलता. नमस्कार. आणि एक आगळ्या वेगळ्या अवतारात रूपांमध्ये तुम्ही दोघी दिसत आहे. तुझ्यात राहतात काय बंदूकच ठेवून दिली? हो, कारण की खूपच मिस्टिरियस फिल्म आहे आणि सगळ्यांना हाच डाऊट आहे की खरा मर्डरर कोण आहे. तू केलंयस की काय? कारण बंदूक तुझ्या हातात. त्यावर तर दिसतच आहे, पण बाकीच्यांच्या पण हातात अशी शस्त्रबिस्त्र आहेत. झाडू असली म्हणून काय आलं, झाडूने पण मर्डर करता येतो. सो हेच इन्क्विजिटिव्हनेस पहिल्या टीजर नंतर आम्ही लोकांच्या मनात घर करून ठेवलंय की कोण असणार आहे बरं, मर्डर कोणाचा होणार आहे आणि त्या पत्र व्यवहाराचा काय संबंध आहे. तर अनेक पिल्लं आपण ना पिल्लू सोडणं ते आम्ही आता सध्या केलेलं आहे आणि जसं आमचा थिएट्रिकल ट्रेलर येईल तेव्हा बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. पण एक माझी सरपंचाची बायको जी अत्यंत फालतू प्रश्न विचारते किंवा तिचे खूप वेगळं म्हणणं आहे. उदाहरणार्थ कुठला प्रश्न विचारते? उदाहरणार्थ तर तू जर मला सांगितलं एक काहीतरी देऊन की हे घे आता आपल्याला काट्याने काटा काढायचा आहे, तर ती म्हणेल ह्याच्यात काटा आहे. इट्स व्हेरी क्यूट अँड शी इज व्हेरी इनोसेंट. म्हणजे बाय दी एंड यू वॉन्ट टू टेक हर होम अशी आहे ती. सो हे कॅरेक्टर करताना खूप मला मजा आली कारण की खूप स्ट्रेट फेस ठेवून कॉमेडी करायची होती, खूप ओव्हर ॲक्टिंग करायची नव्हती कुठेच. आणि बसून सीन्स मी संजय खापरे आणि राहुलनी वर्क केले आणि ह्यात बेस्ट काय होऊ शकतं ते करायचा प्रयत्न. मानसी हेमलता कशी आहे ही? काय विकास कदम आणि तुझी जोडी काहीतरी फार रंग उधळणार आहे असं आम्हाला कळलं आणि हे रंग हनीमून पासूनही सुरू होणार आहेत असंही काहीतरी कळलंय. माय गॉड, अपॅरेंटली मला नुकतंच कळलेलं आहे की शस्त्र असलं ठीक आहे तुम्ही मारू शकता, बट यू कॅन किल समवन विथ अ किस. इट्स लाईक दॅट. आणि अपॅरेंटली माझ्या पोस्टरवरती मी पाऊट म्हणूनच आहे माझा तो.
तर डाऊट किलर खरी तू आहे. तर या पाऊटला डाऊट करू नका, मी एवढंच म्हणेन. बट जोक्स अपार्ट, आय एम व्हेरी ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ सच अ बिग वेंचर विच इज अगेन नाडियाडवाला जेन नेक्स्ट कमिंग इन टू मराठी फॉर द फर्स्ट टाईम. त्यांचं मराठीत पदार्पण होत आहे आणि राहुल जाधव सारखे दिग्दर्शक आणि सहकलाकार एवढे माझ्याबरोबर सिनियर असताना त्यांच्याबरोबर काम करणं, आणि मेन म्हणजे मला माझ्या डिरेक्टरनी मोकळं सोडलेलं ऑन सेट, की ते सगळं करून घेतलं त्यांनी माझ्याकडून, विच रिअली मेड मी ॲट ईज काम करायला. आणि ह्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे ही सगळी वेडी लोक आहेत आणि ते वेड लागून घेतलं मी, आणि मला सगळे कॉमेडीचे किंग क्वीन सोबत. ॲब्सोल्युटली. आणि त्यांची एनर्जी मला थोडी जरी मिळाली तरी मला असं वाटलं की मर्डर मिस्ट्री आय वुड बी मोर दॅन हॅपी. आणि क्रांती, कॉमेडी हा तुझा जरा हुकमाचा एक्काच आहे. कॉमेडी तू खूप एन्जॉय करतेस आणि तुझी अप्रतिम स्किटसुद्धा आम्ही बघितलेली आहेत, त्यामुळे कॉमेडी करायला जास्त मजा आली. समोर दिलीप काका आणि वंदनाताई सुद्धा होत्या. मला असं वाटतं त्या लोकांची तर कंपॅरिझनच करू नये. ती लोक बाप आहेत असं मला वाटतं. मला जेवढं येतं आणि जितकं शिकले आहे आजपर्यंत वेगवेगळ्या स्कूल्समधनं, मग ते केदार शिंदे स्कूल असू दे किंवा अजून काही, ते अगदी माझ्या इथे धरून मी प्रामाणिक परफॉर्मन्स नेहमी द्यायचा प्रयत्न करते. कॉमेडीमध्ये जास्तीत जास्त मिनिमलिस्टिक अभिनय करून कसं हसवता येईल ह्याचा माझा प्रयत्न नेहमी असतो. आणि मला मजा वाटते, कारण की मला जे येतं ते मला करायला मिळतं. कुठेच आता अच्छा ह्याच्यासाठी मी काय करू असं माझं होत नाही जनरली कॉमेडीच्या बाबतीत, कारण थोडा आपण कम्फर्ट झोन आहे माझा कॉमेडी. आणि तुम्ही दोघी आहात तर काय गाणी धमाल काही आहे की नाही, काय बघायला मिळणार आहे का? काय आता सांगू, पण एक सरप्राईज आयटम कदाचित होऊ शकतो तुमच्यासाठी. आयटम आहे आणि सरप्राईज आहे. नाही आयटम म्हणजे कसला आयटम नाही आहे, पण एक छानसं काहीतरी वी आर प्लॅनिंग टू ब्रिंग तुमच्या समोर. ते लवकरच येईल. बघू. येस, बोलणी चालू आहेत आमची. आता सध्या रिक्वेस्ट चालू आहे, व्यवहार चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहेत आणि सध्या फक्त कम शेअर द मिस्ट्री विथ मर्डर मिस्ट्री.